कोबीला फारच वाव मिळालेला आहे, पण तीच कोबी जर आपण घरात केली तर ती तेवढी आवडीने खाल्ली जात नाही। म्हणूनच आज मी असा प्रकार घेऊन आली आहे की लहान मोठे सगळ्यांना ही कोबीच्या वड्या खूप आवडतील। नमस्कार, मी अपर्णास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। म्हणूनच मी तुम्हाला आज कोबीचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे जो लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशा कोबीच्या वड्या। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। कोबी वड्यांसाठी मी इथे 1 कप कोबी घेतलेला आहे। हा बारीक कटरने चिरलेला आहे। अर्धा कप कोथिंबीर, या वाटणात मी अर्धा इंच आलं, 3 मिरच्या, 4 पाकळ्या लसणीच्या, 1 चमचा धणे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं असं सगळं मिक्सर मध्ये वाटलंय। त्याच वाटीत मी 1 चमचा मीठ देखील ठेवलं होतं, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 मोठा चमचा तीळ, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय मी, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 1 कप बेसन। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे। आता मी इथे 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे, त्याने आपल्या वडे अगदी खुसखुशीत होणार आहेत। मी इथे कुठलाही सोडा किंवा इनो वगैरे असं काही घातलेलं नाहीये, म्हणून ही मी स्टेप करते। तुम्ही इनो घातलात तर असं मोहन घालायची गरज नाहीये। हे एकत्र सगळं मिक्स करून घेऊन सगळीकडे हे तेल आपलं पिठाला लागलं पाहिजे। हे सगळं आता आपलं एकत्र झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याला मळून घेऊया। मळायचे आपल्याला कसं, आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं आपल्याला मळायचे। आता हा आपला गोळा रेडी झालेला आहे, त्याचे आपण ब्राऊन झालेले आहेत, आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेते। अशा प्रकारे आपल्या कोबी वड्या रेडी झालेल्या आहेत। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी पुन्हा भेटेन। तोपर्यंत बाय।